नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. SBI भारतीय स्टेट बँक यांच्याकडून SBI CBO या पदासाठीची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या जाहिरातीबद्दल इथे पाहू शकता. असिस्टंट मॅनेजर सिक्युरिटी ॲनालिसिस हे पद आहे. त्याच्यानंतर डेप्युटी मॅनेजर सिक्युरिटी ॲनालिसिस, त्याच्यानंतर मॅनेजर सिक्युरिटी ॲनालिसिस आणि त्याच्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर ही पदे आहेत. याच्याबद्दलची विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. आपण विस्तारित जाहिरात पाहूयात. इथे पाहू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून जी भरतीची जाहिरात आहे नवीन, याच्यानुसार देण्यात आलेल्या माहितीनुसार इथे पाहू शकता. याच्यामध्ये जी पदे आहेत याच्याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जे असिस्टंट मॅनेजर सिक्युरिटी ॲनालिसिस हे पद आहे, याच्यासाठी एकूण जागा ज्या आहेत 23 जागा आहेत. याच्यामध्ये कॅटेगरी वाईजच्या जागा आहेत, यांची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर डेप्युटी मॅनेजर सिक्युरिटी ॲनालिसिस हे पद आहे, याच्यासाठी एकूण 51 जागा आहेत. त्याच्यानंतर मॅनेजर सिक्युरिटी ॲनालिसिस या पदासाठी एकूण 1 जागा आहे, 3 जागा आहेत. आणि त्याच्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर सिक्युरिटी ॲप्लिकेशन सिक्युरिटीसाठी एकूण 3 जागा आहेत. अशा एकूण 120 जागांची भरती आहे. त्याच्यामध्ये इथे पाहू शकता जी PWBDसाठीच्या राखीव जागा, त्याचबरोबर वयाची पात्रतासुद्धा इथे देण्यात आलेली आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी 30 वर्षे वयाची पात्रता आहे. डेप्युटी मॅनेजर या पदासाठी इथे 36 वर्षाची वयाची पात्रता आहे. त्याचबरोबर मॅनेजर सिक्युरिटी ॲनालिसिससाठी 38 वर्ष, तर असिस्टंट जनरल मॅनेजर ॲप्लिकेशन सिक्युरिटीसाठी 42 वर्ष. जे सजेस्टेड प्लेस ऑफ पोस्टिंग आहेत, म्हणजे नोकरीचे ठिकाण जे आहे हे मुंबई आहे. आणि त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस जी आहे ते कॅन्डिडेट्सला शॉर्टलिस्टिंग करून इंटरव्ह्यू डायरेक्ट सरळ मुलाखत घेतली जाणार आहे या पदासाठीची. याची विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये आहे. त्याच्यानंतर PWBDसाठीची जी महत्त्वाची जी रिझर्वेशन आहे याचीसुद्धा माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. क्वालिफिकेशन पाहू शकता. बेसिक आणि कंपल्सरी क्वालिफिकेशन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. असिस्टंट मॅनेजर सिक्युरिटी ॲनालिसिस या पदासाठी BE BTech, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स, याच्यानंतर MSc MCA अशा पद्धतीची ही जी विस्तारित माहिती आहे क्वालिफिकेशनबद्दलची ही देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर प्रेफर्ड क्वालिफिकेशनसुद्धा देण्यात आलेलं आहे. पोस्ट बेसिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जो आहे तो किती वर्षाचा आवश्यक आहे, 2 वर्षाचा आवश्यक आहे, सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. ते स्किल जे आहेत ते कंपल्सरी आणि प्रेफर्ड स्किल्स आहेत याचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीमध्ये. जॉब प्रोफाईल आहे खाली. त्याचबरोबर डेप्युटी मॅनेजर पदासाठीची क्वालिफिकेशन आहे, शैक्षणिक पात्रता या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. पुढे मॅनेजर सिक्युरिटी ॲनालिसिस या पदासाठीची सुद्धा क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर अनुभव, त्याच्यानंतर स्पेसिफिक स्किल्स रिक्वायर्ड हे सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहे 120 पदासाठीची पूर्ण डिटेलमध्ये माहिती जाहिरातीमध्ये आहे, ती पाहू शकता. त्याचबरोबर रेम्युनरेशन पिरियड जो आहे त्याच्यासाठीची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. जे पे आहे बेसिक पे प्रत्येक पदासाठीचं याची माहिती त्या स्केलनुसार ग्रेडनुसार देण्यात आलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीची आहे पाहू शकता. शॉर्टलिस्टिंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांना, म्हणजे क्वालिफिकेशन पूर्ण असलेल्या कॅन्डिडेट्सला शॉर्टलिस्टेड केले जाईल. त्याच्यानंतर त्याची मेरिट लिस्ट जी आहे ती अधिकृतची मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल आणि मेरिट लिस्टनुसार जे पात्र उमेदवार असतील त्यांना डायरेक्ट मुलाखत म्हणजे सरळ इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. त्याची जी कॉल लेटर आहे ते लवकरच मेल IDद्वारे अवेलेबल केलं जाईल, ते सेंड केलं जाईल जे पात्र उमेदवार असतील त्यांना. सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता ही जी लिंक आहे अधिकृत वेबसाईटवर, इथे ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे 4 मार्च 2024 तोपर्यंत अर्ज केला जाऊ शकतो. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने अर्ज करू शकता. अर्जाची सुरुवात जी आहे ती 13 फेब्रुवारी 2024 पासून होत आहे. त्याचबरोबर शेवटची तारीख 4 मार्च 2024 आहे. लास्ट डेट ऑफ प्रिंटिंग कॉल लेटर जे ऑनलाईन फी पेमेंट आहे ते 13 फेब्रुवारी 2024 ते 4 मार्च 2024 पर्यंत करायचं आहे. कॉल लेटर जे आहे ते लवकरच जाहीर केलं जाईल इंटरव्ह्यूसाठीचं मेरिट लिस्ट लागल्यानंतर. तर अशा पद्धतीने जी भरती आहे 120 पदासाठीची SBI CBO त्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याच पद्धतीने भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या
नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर तुम्ही नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.